राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या एमिडिया होल्डिंग्स LLP कंपनीने सुमारे 1800 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केलाय। या व्यवहारावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली। विरोधक आक्रमक झाले असून अजित पवार आणि सरकारवर टीकेची झोड उठली आहे। आता माध्यमांसमोर येत अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, माझा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाहीये, मला या बाबतीत माहिती नाही, माझा अजित पवार म्हणून त्या गोष्टीशी काहीही संबंध नाहीये। उलट मी या निमित्ताने अधिकारी वर्गांना सांगेल की जर माझ्या नावाचा वापर करून कोणी चुकीचं काम करत असेल किंवा नियमात न बसणारं कृत्य करत असेल तर त्याला माझा कुठलाही पाठिंबा नसेल। मी कायद्याच्या चौकटीत राहून काम करणाऱ्या व्यक्ती आहे, हे तुम्हाला माहिती आहे। तसेच या प्रकरणाची चौकशी करून पुढे काय होणार आहे ते बघूया। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना जीवे मारण्याचा एक मोठा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार जरांगेंच्या हत्येसाठी 2.5 कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती। या प्रकरणी जालना पोलीस अधीक्षकांना जरांगे यांचे सहकारी काळकुटे यांनी तक्रार दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई केली आणि बीड जिल्ह्यातून 2 संशयितांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे दादा गरुड आणि अमोल खुणे अशी आहेत। यापैकी अमोल खुणे हा जरांगे यांचाच पूर्वीचा सहकारी असल्याचं समोर आलं असून या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। प्राथमिक चौकशीत आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्याचं नाव घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते, मात्र पोलिसांनी अधिकृतरित्या कोणतेही नाव जाहीर केलेलं नाहीये। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक जीवनापासून दूर असले तरी रुग्णालयाच्या बेडवरूनही त्यांचे कार्य आणि संघर्ष सुरू असल्याचं दिसून आलं। प्रकृती खालवल्यामुळे बुधवारी त्यांना मुलुंड फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। आज गुरुवारी त्यांनी रुग्णालयातूनच एक फोटो ट्विट करत कार्यकर्त्यांना आणि विरोधकांनाही संदेश दिलाय। या फोटोमध्ये राऊत यांच्या हाताला सलाईन लावलेली असून ते पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाचे संपादकीय लिहित असल्याचं दिसतंय। या फोटोसोबत त्यांनी एक अत्यंत अर्थपूर्ण कॅप्शन दिलंय, हात लिहिता राहिला पाहिजे, कसेल त्याची जमीन, लिहेल त्याचं वृत्तपत्र, हा आमच्या पिढीचा मंत्र होता, असं राऊत यांनी फोटोला कॅप्शन दिलंय। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान संपलंय। सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 60.13% मतदान झालं। बेगुसरायमध्ये सर्वाधिक 67.32% तर शेखपुरा येथे सर्वात कमी 52.36% मतदान झालंय। मतदानाच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर 18 जिल्ह्यांमधील 121 जागांवर 1314 उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये सील करण्यात आलंय। बिहारमधील 243 जागांसाठी 2 टप्प्यात निवडणुका होत आहेत। पुढील टप्पा 11 नोव्हेंबरला असून 14 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील। पहिल्या टप्प्यात 2 उपमुख्यमंत्र्यांसह 18 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तेजस्वी यादव, तेज प्रताप यादव, सम्राट चौधरी, विजयकुमार सिन्हा आणि अनंत सिंग यांच्यासह अनेक दिग्गजांचा यात समावेश आहे। जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या 3 हिमालयीन राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरू झाली आहे। जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला येथील गुलमर्ग हे एका पांढऱ्या वंडरलँडमध्ये रूपांतरित झालंय। उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरं देखील बर्फाने झाकली गेली आहेत। देशभरातील लोक हिमवर्षाव पाहण्यासाठी गर्दी करतायत। ताबो येथे किमान तापमान उणे 2.2 अंश सेल्सिअस, कुकुमसेरी येथे उणे 1.8 अंश सेल्सिअस आणि केलांग येथे उणे 0.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय। दरम्यान डोंगराळ भागात बर्फवृष्टीचा परिणाम मैदानी भागात जाणवतोय। थंड वाऱ्यांमुळे दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि झारखंडमध्ये तापमान 3 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलंय। हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढील 3 दिवसात या राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढेल। ऑनलाईन बेटिंग ॲप 1xBetच्या जाहिरातीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्याशी संबंधित 11.14 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे। ईडीच्या एका अधिकृत सूत्राने PTI वृत्तसंस्थेला सांगितलं की काही सेलिब्रिटींनी 1xBet ॲपद्वारे मिळवलेल्या जाहिरातींच्या पैशाचा वापर विविध मालमत्ता खरेदी करण्यासाठी केलाय। या पैशांना गुन्ह्यातून मिळालेले उत्पन्न मानलं गेलंय। सप्टेंबरमध्ये ईडीने 1xBet ॲप प्रकरणासंदर्भात क्रिकेटपटू युवराज सिंग, सुरेश रैना, रॉबिन उतप्पा आणि शिखर धवन यांच्यासह अभिनेता सोनू सूद, माजी TMC खासदार अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आणि बंगाली अभिनेता अंकुश हाजरा यांची चौकशी केली।
पाकिस्तानचे आर्मी चीफ फील्ड मार्शल असीम मुनीर यांचा देशात आणि परदेशात प्रभाव वाढतोय। या दरम्यान पाकिस्तान आपल्या संविधानात सुधारणा करण्याची योजना आखते, ज्यामुळे त्यांच्या लष्कराला अधिक अधिकार मिळण्याची शक्यता आहे। शहबाज शरीफ सरकारने याची पुष्टी केली आहे की ते लवकरच संसदेत 27वी घटना दुरुस्ती विधेयक सादर करतील, ज्यात सशस्त्र दलांच्या नेतृत्वाशी संबंधित प्रस्तावित बदलांचा समावेश आहे। यामुळे मुनीर यांची पाकिस्तानावरील पकड आणखी घट्ट होईल असं अनेकांचं म्हणणं आहे। दरम्यान पाकिस्तानात नागरिक आणि सैन्य यांच्यातील संबंध कायम संघर्षपूर्ण राहिलेत। लष्कराने यापूर्वी देशात शासन चालवलेलं आहे, त्यांचा नागरिक सरकारवर मोठा प्रभाव राहिलाय आणि राष्ट्रीय सुरक्षा तसेच अर्थव्यवस्थेमध्ये लष्कराची मोठी भूमिका आहे। भारतीय शेअर बाजार 6 नोव्हेंबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाले। परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री आणि साप्ताहिक समाप्तीशी संबंधित अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांची भावना कमकुवत झाली आहे। या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचं नुकसान झालं। सेन्सेक्स 148 अंकांनी घसरून 83,311 वर बंद झाला, तर निफ्टी 88 अंकांनी घसरून 25,510 वर स्थिरावला। सेन्सेक्स मधील 30 पैकी फक्त 11 शेअर्स वधारून बंद झाले। एशियन पेंट्स मध्ये सर्वाधिक 4.76% वाढ झाली। रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट आणि TCS 1.62%, 0.71% वाढीसह बंद झालं। दुसरीकडे पॉवर ग्रिडचा शेअर 3.15% सर्वाधिक घसरलाय। इटर्नल, भारत इलेक्ट्रॉनिक्स, बजाज फायनान्स आणि ICICI बँकेचे शेअर्स हे 1.21% ते 2.44% पर्यंत घसरलेत। रितेश देशमुख हा ऐतिहासिक महाकाव्य राजा शिवाजी चित्रपटाचं दिग्दर्शन करतोय। या चित्रपटात सलमान खान आणि संजय दत्त देखील काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे। सलमान खान छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात विश्वासू सहाय्यक जीवा महालाची भूमिका साकारणार आहे, तर संजय दत्त अफजल खानची भूमिका साकारणार आहे। सलमान खान शुक्रवार 7 नोव्हेंबर रोजी राजा शिवाजी चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करणार आहे। रितेश देशमुख चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे। क्वीन्सलँड येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या T20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 48 धावांनी धुव्वा उडवला। यासह भारताने 5 सामन्यांच्या T20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली। या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 167 धावा करत ऑस्ट्रेलियासमोर 168 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं। प्रत्युत्तरात यजमान ऑस्ट्रेलिया संघ 18.2 षटकात 119 धावात गारद झालं। भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 46 धावांचं योगदान दिलं, तर गोलंदाजीत वॉशिंग्टन सुंदरने 3 विकेट्स घेत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे।